रोजच माझ्या दिवसाची सुरुवात मस्त गरमागरम चहापासून होत असते, पण आज सोबतीला खारी होती. जेव्हा घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं असतं ना, त्यावेळेस पोटभर नाश्ता केलेलाच बरा पडतो, कारण जेवण बनवायला खूप जास्त वेळ लागतो. सो पोटभर नाश्ता केला आणि त्याच्यानंतरनं मग कामं करायला सुरुवात केली. लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर असं सगळं टाकून मस्त चिकन सूप शिजवून घेतलं. कारण की असं म्हणतात, जर अळणी सूप जर चांगलं झालं असेल ना, तर जो आपण तिखट रस्सा बनवतो ना, तोही चवदार होतो. नाहीतर अळणी आपण कसं तर बनवलं ना, की रस्सा काही टेस्टी होत नाही. कांदा, लसूण, आलं, खोबरं असं सगळं परत मसाला भाजून व्यवस्थित बारीक करून घेतला आणि कढईमध्ये छान भाजला. त्याच्यानंतरनं मग त्याच्यामध्ये चटणी वगैरे टाकली, म्हणजे जो आपला घरगुती आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो ना, तो टाकला आणि त्याच्यामध्ये शिजलेलं चिकन टाकलं. असं सुक्कं चिकन मस्त बनवलं. माझ्या जाऊबाईंना नॉनव्हेज खूप छान बनवता येतं, म्हणजे त्या खूपच टेस्टी भाजी बनवतात. एकदम साधी सिंपल, पण खूप चव लागते त्याला. मी फक्त परतून घेतलं, गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर टाकली आणि असं झाकून ठेवून दिलं. दोन्ही भाज्या, भात बनवून घेतला आणि त्याच्यानंतरनं मग मी भाकरी बनवायला घेतल्या, कारण नंदुबाईसुद्धा आलेल्या होत्या. म्हटलं पटपट भाकरी बनवून घेते. मी खरंच सांगते, म्हणजे मला आत्तापर्यंत व्यवस्थित भाकरी जमतच नाहीत. म्हणजे चपाती पण कुठंतरी जाड राहते, भाकरी पण जाड पातळ काहीतरी होतच असतं, त्या फुगत नाहीत. आज इतक्या मस्त भाकरी फुगत होत्या ना, मलाच विशेष वाटत होतं, की आज कशा काय आपल्याकडून एवढ्या भाकरी व्यवस्थित झाल्या. पण असं भारी वाटतं ना, की व्यवस्थित झालं की. नाहीतर जाड पातळ राहिलं की मग तेच म्हणत असतं, की हे नक्की भाकरी कोणाला जाते, असं तसं. सगळ्यांनी आम्ही एकत्र मिळून जेवण करायला घेतलं. असं नंदुबाईसुद्धा आल्या होत्या, कारण सासूबाईंची तब्येत बरी नव्हती. त्यांना भेटण्यासाठी इथे त्यांच्यासाठी मस्त असा चिकनचा बेत तयार झालेला होता. सुक्कं चिकन, पातळ भाकरी, कांदा असं दुपारचं मस्त जेवण होतं. जेवण झाल्याच्या नंतरनं आमचा पण परतीचा प्रवास सुरू झाला, कारण 4-5 दिवस झाला आम्ही इकडेच होतो, म्हणजे भोसरीमध्ये. सासूबाईंची तब्येत बरी नसल्यामुळे आलो होतो. आल्यापासून धनुष आणि त्याची बहीण इतके छान खेळत होते ना, म्हणजे काय सांगायलाच नको. आणि शेवटी असतंच ना बहीण भावाचं नातं अतूट. गेल्यापासून ती त्याला इतकी खेळवायची, किंवा धनुष पण तिच्या मागे मागे करायचा. आणि आज येताना सुद्धा तो म्हणत होता, की पिया दीदी तू चल माझ्यासोबत. चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.